आज संसद भवनात एनडीएच्या संसदीय पक्षांची बैठक। पंतप्रधान मोदी एनडीएच्या खासदारांना मार्गदर्शन करणार। उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम 370 हटवण्याच्या घटनेला 6 वर्ष पूर्ण। आजच्या दिवशी केंद्र सरकार पुन्हा मोठा निर्णय घेणार का, या गोष्टीकडे लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यामध्ये संसद भवनामध्ये बैठक। गृह विभागाचे सचिव गोविंद मोहन यांनी घेतली अमित शहांची भेट। अमेरिका भारतावर आणखी टॅरिफ लावणार। भारत रशियाच्या तेल व्यापारावरून ट्रम्प यांची धमकी। रशियामुळे युक्रेनमध्ये किती लोक मरतायत याची भारताला पर्वा नाही, ट्रम्प यांची पोस्ट। भारताला लक्ष्य करणं अन्याय आणि तर्कहीन। ट्रम्प यांच्या निर्णयावर भारतानं सुनावलं तर भारत राष्ट्रीय हितांचं आणि आर्थिक सुरक्षेचं रक्षण करण्यासाठी सर्व पावलं उचलेल, परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया। अनिल अंबानींना ईडीचं समन्स। सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये चौकशी केली जाणार। रायगडच्या पालकमंत्री पदावरून माहितीमध्ये पुन्हा राजकारण तापणार। भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री व्हायला हवेत। 15 ऑगस्टच्या ध्वजावंदनाचा मान गोगावलेला मिळावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार। मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन। खाते बदलानंतरची पहिली बैठक असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीला महत्त्व। दत्तात्रय भरणे आज कृषी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार। मी चुकणारा नाही, खूप समंजस माणूस। कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तर योग्य ती कारवाई करेल, भरणेंचं आश्वासन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मल्टीप्लेक्स मालक चित्रपट निर्मात्यांची बैठक बोलावली। मराठी चित्रपटांना स्क्रीन उपलब्ध करून देण्यासाठी बैठक। सकाळी 10:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन।